श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 26 कुष्ठ विप्र परिहार। त्या शिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु संगमावरच मुक्कामास राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीगुरूंनी स्नान करून नित्य अनुष्ठान आटोपले व तेथून ते मठात जाण्यास निघाले। इतक्यात ज्याचे सर्वांग कोडाने व्यापलेले आहे असा नंदी नावाचा एक ब्राह्मण तेथे आला। तो तुळजापुरी भवानी मातेच्या मंदिरात आश्रयाने राहिला होता। आपल्या सर्वांगावरचे कोड जाऊन देह निर्मळ निर्दोष व्हावा या हेतूने हा नंदी ब्राह्मण तेथे मातेची आराधना प्रार्थना जप वगैरे करीत काही काळ त्याने तुळजापूरला काढला। त्यानंतर एक दिवस त्याला चंदला परमेश्वरी या देवीजवळ जाण्याचे संकेत मिळाले। तेव्हा भवानी मातेचा निरोप घेऊन तो चंदला परमेश्वरी स्थानी आला। तेथेही काही दिवस त्याने उपोषण आराधना चालू ठेवली। अशा प्रकारे 7 महिन्यांचा कालावधी गेल्यावर एके रात्री त्याला स्वप्न पडले। स्वप्नात देवी त्याला म्हणाली, तू त्वरित गाणगापूरला जा। तेथे श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक संन्यासी राहतात। ते साक्षात भगवान दत्तात्रेयांचेच अवतार आहेत। माझ्या हातात काहीच नाही। सकाळी जाग आल्यावर तो ब्राह्मण देवीला उद्देशून म्हणाला, तू स्वतःला जगत देवता जगदंबा म्हणवतेस व अखेरीस एका माणसाकडे मला जावयास सांगतेस। माझे नशीबच खोटे आहे। तू मला आधीच हे का सांगितले नाहीस? का असे ताटकळ तेथे खोट्या आशेवर ठेवलेस? माझे सारे कष्ट वाया गेले व शेवटी निराशाच पदरी पडली। त्या ब्राह्मणाला अतिशय दुःख झाले होते। त्याने मनाशी निश्चय केला की मी कोठेही अन्यत्र जाणार नाही। तो धरणे धरून तेथेच बसला। त्याने आपली उपासना चालू ठेवली। पुन्हा तेच स्वप्न त्याला पडले। इतकेच नाही तर देव्हाऱ्यातील पुजाऱ्यांनाही तेच स्वप्न पडले। तेव्हा पुजारी ब्राह्मणाला म्हणाले, आता जास्त संकटात घालू नकोस। तिच्या आज्ञेप्रमाणे तू त्वरित गाणगापूरला जा। तू जर आमचे न ऐकता हट्टाने येथे राहिलास तर आम्ही सारेजण मिळून तुला ह्या देवळाबाहेर हाकलून लावू। इतके झाल्यावर मात्र तो तेथून जाण्यास कबूल झाला। त्याने 7 महिने उपवास केला म्हणून त्याने तेथेच पारणे केले व साऱ्यांचा निरोप घेऊन तो गाणगापूरला आला। तो मठात गेला। श्रीगुरूंची चौकशी अंती ते संगमावर असल्याचे त्याला समजले। तेथील शिष्य त्याला म्हणाले की कालच शिवरात्री होती व श्रीगुरूंनी उपवास केला होता। आता संगमावरून आले की ते पारणे करतील। इतक्यात श्रीगुरू संगमावरून मठात आले। त्याआधी ग्रामस्थांनी नंदी ब्राह्मणाला तो कुष्ठी म्हणून मठातून हाकलून लावले व म्हणाले की तू दूर उभा राहा व तेथूनच श्रीगुरूंचे दर्शन घे। काही भक्तांनी श्रीगुरूंना सांगितले, एक ब्राह्मण फार दूरून आपल्या दर्शनासाठी आला आहे। तो बाहेर उभा आहे। त्याच्या सर्वांगाला कुष्ठ झाला आहे। तेव्हा गुरु म्हणाले, हे सारे मला माहीत आहे। तो काहीतरी मनात संशय घेऊन येथे आलेला आहे। त्याला आत मठामध्ये बोलवा। काही भक्त त्या नंदी ब्राह्मणाला घेऊन आले। त्याने दूरूनच श्रीगुरूंना नमस्कार केला। श्रीगुरू म्हणाले, देव सोडून माणसापाशी येण्यात काय अर्थ आहे? असा मनोमन समज करून तू येथे आला आहेस ना? आपल्या मनातील श्रीगुरूंनी ओळखले हे पाहून तो नंदी ब्राह्मण ओशाळला व श्रीगुरूंची क्षमा मागू लागला। तो म्हणाला, हे स्वामी, मी मोहापायी आंधळा झालो होतो। मी अज्ञानी आहे। त्यामुळे मूर्खासारखे काहीतरी बरळलो, परंतु आता मी शहाणा झालो आहे। पूर्वी मी तमोगुणी होतो। आता मला कळून चुकले आहे की तुम्हीच साक्षात परमेश्वराचे अवतार आहात। तुमच्या दर्शनाने मी पुनीत झालो आहे। माझ्या दृष्टीने आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे। मी पापात्मा असून पुष्कळ पापे केली आहेत। आता मी तुम्हाला शरण आलो आहे। भक्तजनांचे आधार व शरणागतांना अभय देणारे म्हणून तुमचे ब्रीड आहे। यतिराया, आज माझे सारे मनोरथ पूर्ण झाले। हे गुरुदेवा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी, तुम्ही भक्तजनांसाठी कामधेनूच आहात। तुम्ही मनुष्यरूप धारण केले असल्यामुळे तुमची योग्यता माणसांना कळलीच नाही। तुम्ही खरोखरच त्रैमूर्तीचे अवतार आहात हे मी जाणून आहे। पाताळात सूर्यवंशातील सगर राजाचे 1000 पुत्र कपिल शापाने जेव्हा जळून गेले तेव्हा त्यांना जिवंत करण्यासाठी जशी गंगा या जगात अवतरली तसे तुम्ही आपल्या मुलांना व सेवक वर्गाला तारण्यासाठी अवतार घेतला आहात। जेव्हा गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या शिळा झाली तेव्हा श्रीरामाचे पुण्यचरण त्या शिळेला लागल्यावर ती सती दिव्य देही झाली। त्याचप्रमाणे हे गुरुनाथा, तुमच्या केवळ दर्शनानेच माझ्यातील सारे निर्गुण नष्ट झाले आहेत। माझा विवाह झाल्यावर मला ही श्वेतकुष्ठी व्याधी जडली। माझ्या पत्नीला हा धक्काच बसला। माझ्या शरीराला स्पर्श करू नका, मला तुमच्याबरोबर संसार करावयाचा नाही
असे लागारागाने म्हणून माझी पत्नी तडकाफडकी माहेरी निघून गेली. मी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सारेच व्यर्थ गेले. श्री गुरूंना आपली कहाणी सांगताना नंदी ब्राह्मण म्हणाला, माझी पत्नी म्हणाली, माझा सांभाळ करावयास माझे मातापिता आहेत. त्यानंतर मी तुळजापूरला 3 वर्षे मातेची सेवा केली. भवानी मातेला मी म्हणालो, हे देवी, माझ्या साऱ्या पापाचे शालन तूच कर. तुझ्याशिवाय मी अन्य कोठे जाऊ? तेव्हा तिने मला सन्नतीला गावात श्री चंद्रला परमेश्वरी देवीकडे जावयास सांगितले. तिथे देवीच्या वरप्रसादामुळे तुझी पापे नष्ट होतील व तुझी प्रकृती सुधारेल. तुळजाभवानीच्या आज्ञेमुळे मी तेथे गेलो. तिथे मी 7 महिने पूजा अर्चा, आराधना वगैरे सर्व केले, पण सारे व्यर्थ गेले. मला वाटते ती देवीच मला कंटाळली असावी. तिने मला येथे येऊन गाणगापूरला तुमचे दर्शन घेण्यास सांगितले. तुम्ही मानव आहात हे जाणून या देवताच मला कंटाळतात, तर हा साधा मानव मला काय तारणार? अशी संशयाची पाल मनात चुकचुकली. मला काय करावे हे समजत नव्हते. शेवटी मी निर्धार केला व तुम्हाला भेटावयास आलो. या श्वेतकुष्ठामुळे माणसे मला टाळतात, म्हणून कधीकधी मरण बरे असे मला वाटते. हे स्वामी, तुमच्या चरणाशी माझी एकच विनंती आहे. मला विनाकारण झुलवत ठेवू नका. मला नसत्या आशेतही गुंतवू नका. मला माझ्या शरीराची बिलकुल वासना नाही. मी मरावयासही तयार आहे. त्याची ही कहाणी ऐकून श्रीगुरू हसले व एका शिष्याला म्हणाले, सोमनाथाला बोलावणे पाठवा. तो आल्यावर त्याला श्रीगुरूंनी सांगितले, संगमावर या नंदी ब्राह्मणाला घेऊन जा. तेथे त्याच्याकडून संकल्प सोडा. षटकुल नावाच्या तीर्थावर याला स्नान घाला व अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यावर याची जुनी वस्त्रे तेथेच फेकून नवीन वस्त्रे याला द्या व लवकर पारणे सोडण्यासाठी येथे परत या. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे दोघे संगमावर गेले. नंदी ब्राह्मण जेव्हा स्नान करून बाहेर आला तेव्हा त्याचा कायापालट झाला होता. तो जेव्हा अश्वत्थाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू लागला तेव्हा त्याचे शरीर सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसू लागले. त्याची जुनी वस्त्रे ज्या ठिकाणी फेकण्यात आली तेथील जमीन क्षारभूमी झाली. नंदी नवीन वस्त्रे नेसून सोमनाथाबरोबर परत मठात आला. त्याचे तेजस्पुंज शरीर पाहून सारी विस्मयचकित झाले. नंदी ब्राह्मणाने हर्षभरित होऊन श्रीगुरूंच्या चरणावर लोळण घातली व श्रीगुरूंची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागला. श्रीगुरू नंदी ब्राह्मणाला म्हणाले, आता तुझी मनोकामना पूर्ण झाली. आता तूच तुझ्या शरीरावरून नजर फिरव. हे गुरूंचे बोल ऐकून त्याने आपली नजर सर्व शरीरावरून फिरवली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या पोटरीवर किंचितसा डाग शिल्लक राहिलेला आहे. हे पाहून तो घाबरला व श्रीगुरूंना म्हणाला, हे स्वामी, तुमची एवढी कृपादृष्टी झाल्या असताना हा थोडासा एक तरी डाग शिल्लक कसा काय राहिला? श्रीगुरू म्हणाले, हा माणूस काय करणार आहे असा संशय घेऊन तू इथे आलास, म्हणून हा थोडासा डाग शिल्लक राहिला आहे. घाबरू नकोस, यावरही एक उपाय आहे. तू जर आमच्या नावे स्तुती करणारी कवने रचलीस तर तू संपूर्ण बरा होशील. ह्यावर नंदी विषण्णपणे हसला व म्हणाला, हे स्वामी, मी एक मूढमती आहे. लिहिणे, वाचणे, कविता करणे या साऱ्या गोष्टी माझ्या शक्तीपलीकडचे आहेत. काव्य म्हणजे काय, कवित्व म्हणजे काय याचे ज्ञान मला नाही. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू तुझे तोंड उघड व जीभ बाहेर काढ. नंदीने त्याप्रमाणे केले. तेव्हा श्रीगुरूंनी त्याच्या जिभेवर किंचित विभूती शिंपडली. तो काय आश्चर्य! त्याला अचानक ज्ञान प्राप्त झाले. त्याने श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले व तो स्तुतिस्तोत्रे रचून गाऊ लागला. तो म्हणाला, मी मायापाशात गुंतलो व तुमच्या चरणांना विसरून गेलो. ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमुळे मी मंदमती झालो. 84 कुळात जन्म घेत फिरताना जेव्हा जीव मानव योनीत जन्माला येतो तेव्हा तो ज्ञानी अथवा अज्ञानी होतो. त्यानंतर मातेच्या गर्भात जेव्हा बीज म्हणून राहिला तेव्हा कढत मुठीत जसे सुवर्ण तापून निघते तसा 5 दिवस मी बुडबुडा होतो. तेव्हापासून 9 महिने माझ्या मातेच्या उदरात रक्त व मलमूत्रात मी लोळत होतो. हे 9 महिने मी निरनिराळ्या अवस्थेत काढत होतो. मातेने खाल्लेल्या गरम, तिखट, खारट पदार्थाने माझा दाह होत असे. मी या मायापाशात इतका गुरफटून गेलो होतो की मला तुमच्या चरणांची आठवणसुद्धा झाली नाही. पुढे नंदी म्हणाला, अखेरीस मी जन्मलो तेव्हा माझे आयुष्य माझ्या कपाळी लिहिले गेले. माणूस रात्री झोपतो म्हणजे अर्धे आयुष्य वाया जाते. उरलेले आयुष्य बालपण, तरुणपण व म्हातारपण या 3 भागात वाटले जाते. बालपणी मी कष्ट सोसले. माझ्याच मलमूत्रात मी खितपत पडलेला असे. गुरुदेवा, नाना संकटांना व दुःखांना मी तोंड दिले. कधी पोटशुलाने मी बेजार व्हायचो.
अशा अनेक प्रकारे सर्व बालपणाची स्थिती त्यांनी वर्णन केल्यावर नंदी ब्राह्मण म्हणाला, तरुणपणी माझ्या शरीरात मदनाने संचार केला व मी माझे माता, पिता व गुरु ह्यांची निंदा करीत असे. स्त्रियांची व्यभिचार, सज्जनांची वृद्धांची चेष्टा अशी अनेक दुष्कृत्ये माझ्याकडून होऊ लागली. मी मदनबाणाने अनेक पापाचरणात रुतून गेलो. मी कोणाचीच ऐकत नव्हतो. अशी आपल्या सर्व पापांची कबुली त्याने काव्यातून केली. एकापाठोपाठ एक अशी भावपूर्ण, रसपूर्ण व गुरुभक्तीने ओथंबलेल्या कविता त्याच्याकडून रचल्या गेल्या. त्याच्या त्या सर्वोत्कृष्ट कविता ऐकून व विशेषतः त्यातून प्रतिबिंबित होणारी गुरुभक्ती पाहून श्रीगुरू त्याच्यावर संतुष्ट झाले व त्याला कवी बसवेश्वर असे संबोधण्यात आले. लोकांना श्रीगुरूंनी सांगितले की याला कवीश्वर म्हणा. तो नंदी ब्राह्मण लोकांना म्हणाला, हे जनहो, श्रीगुरू परब्रह्म आहेत. ह्यांच्या दर्शनाने माझी सर्व पापे जळून खाक झाली. वेदपुराण म्हणतात, हे गुरुचरण पवित्र आहेत, म्हणून या चरणांची सेवा करा. तुम्ही गुरुचरणी लीन झालात तर ब्रह्मदेवाने आपल्या कपाळावर लिहिलेले भविष्यही बदलण्याचे सामर्थ्य या श्रीगुरूंकडे आहे. मनात काही किंतु न बाळगता श्रीगुरूंची भक्ती करा. तुम्ही ज्ञानी होऊन नक्कीच वैकुंठाला जाल. नंदीने श्रीगुरूंवर अशी स्तुतिसुमने वाहिल्यामुळे श्रीगुरू प्रसन्न झाले. शेवटी तो कवी बसवेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अंगावरील ते उरलेले कोडही निघून गेले. त्याची सर्व देहकांती तेजोमय होऊन ज्ञानाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागले. श्रीगुरूंच्या कृपेने त्या कुष्ठरोग्याचे झालेले हे परिवर्तन पाहून सर्व शिष्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पुढे त्याने श्रीगुरू सेवेतच गाणगावपुरी आपले उरलेले आयुष्य घालवले. श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 27. नरहरी कवीश्वर होतो. श्रीगुरू गाणगापुरास वास्तव्यास असताना त्यांच्याकडून मानवी बुद्धीला अनाकलनीय अशा ज्या अनेक अलौकिक लीला घडत होत्या, त्यांच्या कीर्तीचा डंका चारही देशांना दुमदुमत होता. समाजातले सर्व जातीचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येत व त्यांचे भक्त बनत होते. नंदी हा त्यांच्या कृपेमुळेच कवी झाला आणि त्याची कीर्तीही दिगंत पसरली. सर्वत्र दूरवर गुरूंची कीर्ती पसरलेली असताना एक दिवस एका भक्ताने श्रीगुरूंना आपल्या हिप्परगी या गावी नेण्याचे ठरवले. त्याच्या घरी काही मंगल समारंभ होता. त्याच्या घराशेजारीच एक शिवालय होते. त्या महादेवाला लोक कल्लेश्वर लिंग म्हणत असत. ते एक जागृत देवस्थान असून तेथे एक ब्राह्मण दररोज श्री शंकराची पूजा सेवा करीत होता. त्याचे नाव नरहरी असे होते. हा सुद्धा एक उत्तम कवी होता. तो दररोज 5 तरी कविता करीत असे. त्या कल्लेश्वराशिवाय त्याच्या मनात दुसरे दैवत नव्हते. सगळे गावातील लोक त्याला म्हणाले, तू उत्तम कवी आहेस. श्रीगुरूंना कविता खूप आवडतात, तेव्हा त्यांच्यावर तू कविता का लिहित नाहीस? त्यावर नरहरी म्हणाला, मी माझी वाणी कल्लेश्वरालाच देऊन टाकली आहे. अन्य देव पुष्कळ असतील, परंतु त्यांची व नराची मी स्तुती करणार नाही. तो भक्त श्रीगुरूंपाशी आला. त्या गावात कल्लेश्वराच्या मंदिराजवळ एक मंदिर बांधले होते. तेथे दत्तमूर्तीची स्थापना करावयाची होती. त्या समारंभाला त्यांनी श्रीगुरूंना नेण्याचे ठरवले. श्रीगुरू आपल्या गावी यावे अशी त्याची मनोमन इच्छा होती. त्याने आपली इच्छा श्रीगुरूंच्या कानी घातली. त्याची विनंती श्रीगुरूंनी मान्य केली. त्याप्रमाणे त्याच्या गावी 15 दिवसांनी जाण्याचे ठरवले. त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून समारंभाच्या तयारीला परत हिप्परगीला परतला. गावातील सर्वांना या समारंभाचे आमंत्रण दिले. समारंभ व्यवस्थित पार पडावा म्हणून त्याने सर्वांना कामे वाटून दिली. श्रीगुरू आपल्या गावी येणार म्हणून सर्व गावकरी अत्यानंदात होते. सर्वांनी आनंदाने उत्साहाने त्या समारंभाची तयारी केली होती. एके दिवशी नरहरी देवळात पूजा करण्यास गेला. पूजा झाल्यावर त्याला डुलकी लागली म्हणून तो देवळातच झोपला. खरे म्हणजे दररोज तो पूजा झाल्यावर कविता करीत असे, परंतु त्या दिवशी त्याला झोप लागली. त्या झोपेत त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात श्रीगुरू त्या शिवलिंगावर बसले आहेत व तो त्यांची पूजा करीत आहे. श्रीगुरू अशा तऱ्हेने बसले होते की लिंग दिसतच नव्हते. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुझी कुठल्याच नरावर भक्ती नसताना तू आमची पूजा का करतोस? एवढ्यात नरहरी जागा झाला. तो मनोमनी म्हणाला की आज अचानक श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन घडले. आपण मात्र त्यांची निंदाच केली. हेच खरे सद्गुरू आहेत, त्रैमूर्तीचा अवतार आहेत. मी त्यांना ओळखलेच नाही. आता त्यांची भेट घेतली पाहिजे. असा विचार करून नरहरी श्रीगुरूंना भेटण्यासाठी परत त्यांच्या मठात गेला. त्याने श्रीगुरूंना पाहताच त्यांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घातला. तो प्रार्थना करू लागला की हे स्वामी, मी अज्ञानी आहे. मी तुम्हाला ओळखलेच नाही. आज तुमचे खरे स्वरूप मला कळले. माझ्यावर कृपा करा.
नरहरी पुढे म्हणाला, हे स्वामी, तुम्हीच खरे शिवमुनी आहात. मी संसार पाशात गुरफटून गेल्यामुळे हे मला समजलेच नाही. या विश्वाचा आधार तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे भ्रमर कमळाजवळ अमृत पिण्यास जातो, त्याप्रमाणे मी तुमच्या चरणाशी आलो आहे. माझ्याजवळ परमेश्वर असताना मी रानोमाळ का भटकावे? कामधेनू घरी आल्यावर त्या घरी दैन्य कसे राहील? पूर्वी ऋषीमुनी हजारो वर्षे तुमचे दर्शन व्हावे म्हणून तपश्चर्या करीत असत. मला मात्र तपश्चर्या न करता तुमचे दर्शन घडले. हे माझे भाग्य समजतो. तुम्हीच कल्लेश्वर आहात. शेवटी समारंभाचा दिवस उजाडला. सर्वत्र तोरणे रांगोळ्या काढून श्रीगुरूंचे स्वागत करण्यात आले. श्रीगुरूंची पालखी गावात आली. नरहरीची स्तुतीपर कवने ऐकून श्रीगुरू म्हणाले, तू दररोज आमची निंदा करीत होतास, मग आजच तुझी भक्ती एवढी उफाळून का आली? तेव्हा नरहरी म्हणाला, स्वामी, मी एवढे दिवस अज्ञातरूपी अंधारात होतो, परंतु आता मला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तुमची भेट घडली. मी कल्लेश्वराची पूजा करतो. त्या पुण्याईमुळे मला आज तुमचे दर्शन घडले. काल तुम्ही मला स्वप्नात दर्शन दिले, आज प्रत्यक्षच दर्शन झाले. आता माझे मन स्थिर झाले आहे. नरहरीने श्रीगुरूंची खूप स्तुती केली. स्वप्नात त्याने श्रीगुरूंची पूजा केली व अनेक कविताही रचल्या होत्या. म्हणून श्रीगुरूंनी नरहरीला वस्त्रे दिली. नरहरीने श्रीगुरूंच्या कर्णावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे स्वामी, मला तुम्ही आपला शिष्य करून घ्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आमच्या दृष्टीने कल्लेश्वर श्रेष्ठ आहे. तू दररोज त्यांची पूजा करीत राहा. आम्ही सदोदित तिथेच असल्याने तुझी पूजा आम्हालाही मिळेल असे मी समजतो. स्वामी, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला कल्लेश्वराच्या ठिकाणी पाहिले आहे, तेव्हा तुम्हीच त्रैमूर्तीचा अवतार आहात. तुमच्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन घडले.